अहमदनगर इथं अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ पद्मशाली समाजाच्या वतीनं अतिशय विराट असा मूक मोर्चा बुधवारी काढण्यात आला। विविध पक्ष आणि समाजांनी या मोर्चाला पाठिंबा दिला। आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणीही यावेळी करण्यात आली। अहमदनगर शहरातील तोफखाना परिसरात राहणाऱ्या पद्मशाली समाजाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली। या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून अहमदनगर इथं सोमवारी भव्य मोर्चा काढण्यात आला होता। दरम्यान सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा काढला। कन्नाद चौकातून मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली। या मोर्चात पद्मशाली समाज बांधव, पद्मशाली शिक्षण संस्था, संभाजी शिंदे विद्या मंदिर, राज मेमोरियल इंग्लिश स्कूल या शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चात सहभागी समाज बांधवांनी हातात काळे झेंडे, काळे कपडे आणि काळी फीत लावून नगर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला। मोर्चात विद्यार्थ्यांनी हातात पीडित मुलीला न्याय द्या, आरोपीला फाशी द्या असे फलक धरले होते। दरम्यान कन्नाद चौकातून निघालेला हा मोर्चा उद्योग बँक, साखरपेठ, गुरुवारपेठ, विजापूर वेस, मार्कंडे मंदिर, पंचकट्टा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय इथं आल्यानंतर मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत झालं। या मोर्चात पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे, माजी आमदार नरसय्या अडममास्तर, महापौर शोभा बनशेट्टी, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, महिला बालकल्याण सभापती रामेश्वरी बिर्रू, नगरसेविका कुमुद अंकाराम, श्री कांचना यन्नम, सुनीता रोटे, मुरलीधर आरकाल, जनार्दन कारंपुरी, विष्णू कारंपुरी, पांडुरंग दिड्डी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण करताना माजी आमदार आडम मास्तर म्हणाले की देशात दर 22 मिनिटांनी एक बलात्काराची घटना घडते। अशा घटनेतील आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे। नगर येथील अत्याचाराच्या घटनेत विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी मास्तरांनी केली। राज्य सरकारने 25 लाख रुपये त्या कुटुंबाच्या पुनर्वसनाकरता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री निधीमधून दिलाच पाहिजे। असला तसला वकील लावू नका। आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजलेला वकील ॲडव्होकेट निकम आहे, निकमला द्या। आम्हाला लाज वाटते, लांछनापद कृत्य देशामध्ये 22 मिनिटाला एक बलात्कार होतो। यापैकी 49% अल्पवयीन मुलीवर देशामध्ये मध्य प्रदेश 1 नंबरवर, उत्तर प्रदेश 2 नंबरवर, महाराष्ट्र 3 नंबरवर। महापौर शोभा बनशेट्टी यांनीही नगर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करताना आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। सभागृहात काल प्रस्ताव आणलं, त्या प्रस्तावावरनं आपण जवळजवळ 2 तास आपण या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे आणि ते एकमताने सूचना आपण ठराव मंजूर केलेला आहोत। तो सुद्धा नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष, महिला आघाडीचे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी सामील झालेले आहोत। आपण एकत्र होऊन हे अजून काही भक्कम करता येतील की अजून आपण या ठिकाणी करूया आणि याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावं आणि लवकरात लवकर या ठिकाणी त्याला शिक्षा मिळावं या दृष्टिकोनातून आपण काम करूया। आज जर जे मोर्चा बघितलं तर मला असं वाटतं की खूप तीव्र संताप आमच्या सर्व महिला भगिनीमध्ये आहे। तुमचे सर्व माझ्या बंधू आणि या ठिकाणी उपस्थित आहेत, ते सर्व आपल्याला एक सोलापूर शहरात सुद्धा रक्षणासाठी आमचे खंबीर साथ या ठिकाणी उभारलेले आहेत।
आणि त्या दृष्टिकोनातून सोलापूर शहरात आपण खूप सुरक्षित आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांनी या घटनेत आरोपीला साथ देणाऱ्यांना सहआरोपी करावं, तसंच हे प्रकरण जलदगती कोर्टात चालवावं अशी मागणी केली. पण आज जर पाहिलं तर मला वाटतं सुरुवात कलेक्टर ऑफिसला आणि एंड कन्ना चौकात आहे. जो रूट काढलेला होता तो रूट जर पाहिला तर मला वाटतं फिरण्याची गरजच पडली नाही. एवढा मोर्चा आपला ऑलरेडी मुखमोर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेला. 1 लाखापेक्षा जास्त संख्या या ठिकाणी आज त्या ठिकाणी दिसून येते आहे. म्हणजे सोलापूरकर किती संवेदनशील आहेत, अशा गोष्टीला पाठिंबा देणारे नाही आहेत, हे आपण सोलापूरकरांनी पूर्ण महाराष्ट्राला नाही पूर्ण देशाला दाखवलेलं आहे. कारण मीडियाच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये हे सगळी बातमी जाणार आहे. काही ठिकाणी लाईव्ह चालू आहे आणि त्यामुळे समाजाचा अध्यक्ष म्हणून मी सर्व समाजाच्या सर्व पक्षाचा आणि त्याबरोबर सगळ्या शिक्षण संस्थेचा, विशेषतः पद्मशाली शिक्षण संस्थेने मोठा हिरिरीने या ठिकाणी भाग घेतला, याचा आवर्जून मला इथं उल्लेख करणं गरजेचं आहे. अनेक शिक्षण संस्थेने यामध्ये सहभाग घेतला. पद्मशाली समाजाच्या या मूक मोर्चाला सकल मराठा समाज, निलगार ज्ञाती संस्था, संभाजी आरमार, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, युवा भीमसेना, भारतीय विद्यार्थी सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, बसपा, माकप यांनी पाठिंबा दिला. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या मोर्चात नगरसेवक आनंद चंदनशिवे, देवेंद्र कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर, प्रथमेश कोठे, विनायक कोंड्याल, अशोक इंदापुरे, माऊली पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, राष्ट्रवादीचे दिलीप कोल्हे, नाना काळे, मनोहर सपाटे, सुरेश फलमारी, राजन जाधव, श्रीकांत डांगे, श्रीनिवास रिकमल्ले, किसन जाधव, फिरदोस पटेल, जुबेर बागवान, मतीन बागवान, फारुख शेख यांचा सहभाग होता. अत्याचारग्रस्त पीडित कुटुंबाला पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं 1 लाख आणि पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं 51,000ची मदत देण्यात येणार आहे. या मूक मोर्चाच्या यशस्वीतेसाठी सत्यनारायण गुर्रम, राजेंद्र कट्टा, नरेंद्र कटकम, सूर्यकांत जिंदम, महेश धारा, तिरुपती परकीपंडला, व्यंकटेश पडाल, श्रीनिवास यन्नम, प्रशांत कुडक्याल, सिद्धेश्वर कमटम, बाळकृष्ण मल्ल्याळ आदींनी परिश्रम घेतले.